बहुपदींचा भागाकार नाव ऐकूनच थोडं अवघड वाटतं नाही का? पण थांबा, खरं तर हे खूप सोपं आहे. आज आपण हेच बघणार आहोत एकदम सोप्या भाषेत. आता इथे बघा, डावीकडचा भागाकार तर आपल्याला सगळ्यांनाच येतो, बरोबर ना? मग एक गंमत सांगू? उजवीकडचा जो भागाकार दिसतोय ना, तो जरी वेगळा दिसत असला तरी त्याला सोडवण्यामागचं लॉजिक म्हणजे पद्धत अगदी सेम आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी बीजगणितातील भागाकार म्हणजे काय ते समजून घेऊ. मग एकदम सोप्या उदाहरणांपासून सुरुवात करू. मग थोडी अवघड गणितं बघू. अनेक पदं असली तर काय करायचं ते पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भागाकार नक्की कुठे थांबवायचा हे शिकू. आणि शेवटी या सगळ्याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला तर मग सुरू करूया. आधी जे आपल्याला माहिती आहे म्हणजे आपला नेहमीचा भागाकार, तिथूनच सुरुवात करूया आणि बघूया की तीच आयडिया बहुपदींसाठी कशी कामी येते. मुळात बहुपदींचा भागाकार म्हणजे काय? तर हा फक्त एक प्रश्न विचारण्याचा वेगळा मार्ग आहे. प्रश्न असा की भाजकाला कशाने गुणल्यावर भाज्य मिळेल? बस हेच आपल्याला टप्प्याटप्प्याने शोधायचं आहे. ठीक आहे, तर मग सगळ्यात बेसिकपासून सुरू करूया. म्हणजे फक्त एका पदाला दुसऱ्या एका पदाने कसं भागायचं हे एकदा जमलं ना की पुढचा सगळा प्रवास एकदम सोपा आहे. बघाच. चला एक उदाहरण घेऊया. 21m वर्ग भागिले 7m. हे पहिलं उदाहरण खूप महत्त्वाचं आहे, कारण यातूनच आपल्याला पुढचे सगळे नियम कळणार आहेत. हे सोडवायला ना आपण याचे दोन सोपे भाग करू. पहिला भाग आहे संख्यांचा, म्हणजे इथे 21 आणि 7. आणि दुसरा भाग आहे चलांचा, म्हणजे व्हेरिएबल्सचा, इथे जे m आहे त्याचा. आता व्हेरिएबल्ससाठी म्हणजेच चलांसाठी एक गोल्डन रूल आहे. तो नेहमी लक्षात ठेवायचा. तो म्हणजे जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा त्यांच्या घातांकांशी फक्त वजाबाकी करायची. बस एवढंच आहे. किती सोपं आहे बघा. तर मग आता दोन्ही भाग एकत्र करूया. संख्यांचा भागाकार 21 भागिले 7 उत्तर आलं 3. आणि चलांचा भागाकार m वर्ग भागिले m म्हणजे m, कारण 2 वजा 1 म्हणजे 1. तर आपलं फायनल उत्तर काय झालं? 3m झालं. आलं उत्तर. ओके, तर बेसिक नियम आता पक्के झाले. पण समजा गणितात थोडा ट्विस्ट आला तर, म्हणजे ऋण संख्या किंवा अपूर्णांक आले तर? घाबरायचं काही कारण नाही. चला बघूया ते कसं करायचं. चला एक नवीन उदाहरण घेऊया. 40a घन भागिले उणे 10a. इथे बघा, भाजकामध्ये म्हणजे डिवायझरमध्ये एक नेगेटिव्ह चिन्ह आलंय. आणि इथेही नियम बदलत नाहीत. जे साधे चिन्हांचे नियम आहेत ना, धन भागिले ऋण म्हणजे ऋण, तेच इथेही लागू होतात. आणि आपला घातांकांचा नियम तर आहेच. 40 भागिले उणे 10 म्हणजे उणे 4. आणि a घन भागिले a म्हणजे a वर्ग. झालं, उत्तर आलं उणे 4a वर्ग. बरं, आता आणखी एक परिस्थिती बघू. काय होईल जर संख्यांचा पूर्ण भागच गेला नाही तर? जसं की उणे 48p चा चौथा घात भागिले उणे 9p वर्ग. इथे 48ला 9ने पूर्ण भाग जात नाही. मग काय करायचं? काहीच अवघड नाही. आपण त्याला फक्त अपूर्णांकाच्या म्हणजे फ्रॅक्शनच्या रूपात मांडायचं. 48/9 आणि मग त्याला सोपं रूप द्यायचं. 3ने भाग जातो म्हणजे ते होईल 16/3. बघा पुन्हा तेच. आधी चिन्ह ऋण भागिले ऋण म्हणजे धन, मग संख्या ज्या झाल्या 16/3 आणि मग चल p चा चौथा घात भागिले p चा वर्ग म्हणजे घातांकांची वजाबाकी. 4 वजा 2 म्हणजे p वर्ग. तर उत्तर आलं 16/3 गुणिले p वर्ग. ओके, आतापर्यंत आपण एका पदाला एका पदाने भागत होतो. हे आता पक्क झालंय. पण आता पुढे जाऊया. जर भाज्यामध्ये म्हणजे डिव्हिडंडमध्ये एकापेक्षा जास्त पद असली तर भागाकार कसा करायचा? इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची. गणिताचं स्वरूप बघून घाबरायचं नाही. आपल्याला फक्त त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये वाटून घ्यायचं आहे. म्हणजे भाजकासोबत भाज्यामधील प्रत्येक पदाला एक एक करून भागायचं. जसं इथे आधी 8p घनला 2p वर्गने भागायचं, जे येतं 4p. आणि मग उणे 4p वर्गला 2p वर्गने भागायचं, जे येतं उणे 2. आता ही दोन्ही उत्तरं एकत्र करायची. झालं, उत्तर आलं 4p वजा 2. पण नेहमीच असं होईल का की प्रत्येक पदाला भाग जाईल? नाही. कधीकधी भाग जात नाही. आणि तेव्हा काय होतं? तेव्हा आपल्याला एक नवीन आणि खूप महत्त्वाची गोष्ट समजते. ती म्हणजे बाकी किंवा रिमेंडर. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक उदाहरणच बघूया. 21x चा चौथा घात वजा 14x वर्ग अधिक 7x. या सगळ्याला भागायचं आहे 7x घनने. आता इथे बघा, पहिलं पद घेऊया.
21x चा चौथा घात भागिले 7x घन. याला भाग जातो, उत्तर येतं 3x. ठीक आहे, पण आता दुसऱ्या पदाकडे बघा, उणे 14x वर्ग. इथे x चा घातांक किती आहे? 2. आणि आपला भाजक आहे 7x घन. त्याचा घातांक किती आहे? 3. आता इथेच खरा खेळ आहे. जेव्हा भाज्यामधील पदाचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा लहान होतो, तेव्हा आपण पुढे भागाकार करू शकत नाही. इथेच आपल्याला थांबायचं असतं. आणि हा जो भाग उरतो ना, ज्याला आपण भागू शकत नाही, त्यालाच बाकी किंवा रिमाइंडर म्हणतात. जसं आपण साध्या भागाकारात म्हणतो ना, बाकी उरली, तसंच हे आहे. आणि एकदा का बाकी मिळाली की आपला भागाकार तिथेच संपतो. म्हणजे या गणिताच्या उत्तराचे 2 भाग झाले. भागाकार आहे 3x आणि बाकी आहे उणे 14x वर्ग अधिक 7x. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचा एक झटपट सारांश घेऊया. फक्त 4 सोपे नियम. हे 4 नियम लक्षात ठेवले की झालं. नियम क्रमांक 1, सर्वात आधी फक्त संख्यांना भागा. नियम 2, व्हेरिएबल्ससाठी त्यांच्या घातांकांची वजाबाकी करा. नियम 3, एका वेळेस भाज्याचं एकच पद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम 4, जेव्हा भाज्यामधील पदाचा घातांक भाजकाच्या घातांकापेक्षा कमी होईल तेव्हा भागाकार थांबवा. तो उरलेला भाग तुमची बाकी आहे. आता बघा, कोणत्याही बहुपदीला एका पदाने कसं भागायचं हे आपल्याला जमलं आहे. पण एक प्रश्न आहे, जर भाजकामध्येच 2 पदं असली तर काय करायचं? उदाहरणार्थ कंसात y वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले कंसात y अधिक 4. हे कसं सोडवायचं? तर आज जे शिकलो ते पुढच्या मोठ्या आव्हानांसाठी एक महत्त्वाची पायरी आहे.